शिवसेनेचे आमदार मनीषाताई कायंदे आपल्यासोबत आपण त्यांची बातचीत करणार आहोत. ताई, सगळ्यात पहिला प्रश्न, आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि सोयाबीन कापूस प्रश्नी विरोधक आक्रमक झालेले आहेत. शेतकऱ्यांना काही मिळत नाही आहे असा त्यांनी दावा केलेला आहे आणि सरकारवरती टीका केली आहे. मला वाटतं त्यांची वाक्यरचना कुठेतरी चुकते आहे. त्यांच्याच काळात शेतकऱ्यांना काही मिळालं नाही आणि म्हणून ही ओरड आहे. खरं तर त्यांचा मूळ मुद्दा आहे तो विरोधी पक्ष नेतेपद त्यांना मिळत नाही. जे इच्छुक आहे, एकतर त्यांच्याकडे संख्याबळ नाही आहे आणि त्याच्यामुळे काहीतरी आता प्रदर्शनं करायची पायऱ्यांवर बसून, म्हणून हे चाललेलं आहे. आज शेतीवरचा प्रस्ताव देखील आहे. खरं तर त्यांनी त्याच्यामध्ये सभेमध्ये बोलावं. दोन्ही सभागृह त्यांच्यासाठी खुली आहेत, त्यांनी त्यात बोलावं. अंबादास दानवे यांनी शिवसेनेचे आमदार, रायगडचे आमदार आहेत महेंद्र दळवी यांच्यावरती कॅश बॉम्ब टाकला आहे आणि पैसे घेतल्याचा आरोप सुद्धा करतायत. कसं पाहता याकडे? बघा, कुठे ना कुठे आमच्या लोकांना काहीतरी पैशाच्या विषयात गुंतवायचं, बॅगा दाखवायच्या काय. आता हे आपल्याला माहिती आहे की AI जनरेटेड काय काय आजकाल असू शकतं आणि असं असल्यामुळे हे नेमकं काय आहे, शिवसेनेच्या लोकांना संघर्ष काही नवीन नाही आहे, तो आमच्या 5वीलाच पुजलेला आहे आणि त्यामुळे असं असताना हे नेहमी काहीतरी उठसूट बॅगा दाखवायच्या आणि कुठेतरी बदनामी करायची, हे सगळं बदनामी सत्र आहे. अंबादास दानवे आता सध्या त्यांना काही काम नाही आहे, ते घरी आहेत आणि त्यामुळे काहीतरी असे व्हिडिओ वगैरे सोडायचे. हे नक्की काहीतरी AI जनरेटेड असू शकतं आणि याच्यात महेंद्र दळवी यांनी स्वतः देखील समोर येऊन बाईट दिलेला आहे. नक्कीच. पण एक महत्त्वाचं म्हणजे आदित्य ठाकरे पण आता म्हणतायत की याची चौकशी झाली पाहिजे आणि त्यासोबतच ते असं पण म्हणतायत की 22 आमदार आमच्या संपर्कामध्ये, 22 आमदार फुटतील, शिंदेचे 22 आमदार फुटतील. संजय शिरसाट दावा करतात की 13 आमदार आमच्या संपर्कात आहेत. बघा, आता त्यांच्या आमदारांवर त्यांच्या नेतृत्वावर विश्वास राहिलेला नाही आहे आणि त्यामुळे आता ते आमच्याशी बोलतात. बघा, आता उद्धव ठाकरेजी, देवेंद्र फडणवीस किती त्यांना नावं ठेवली तरी त्यांच्याशी बोलतात, मग परंतु त्यांना एकनाथ शिंदे हे दूरचे वाटतात. तर आता हे फोडाफोडीचं राजकारण खरं तर हे 2019ला या लोकांनीच चालू केलं, कारण मतदारांनी तुम्हाला कौल दिला होता वेगळ्या युतीला, मतदारांनी शिवसेना भाजपला कौल दिला होता. फोडाफोडीचं राजकारण तुम्ही केलं. नक्कीच. ताई, काल सर्व आमदारांची बैठक झाली आणि महायुतीमध्येच आपण लढणार आहोत असे सुद्धा माहिती आता समोर येते आणि बावनकुळे सुद्धा होते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा होते. त्यामुळे भविष्यातल्या निवडणुका कशा लढल्या जातील आणि अजित पवार सोबत असतील का, यावर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. बघा, महायुतीमध्ये अजित पवार आहेतच, त्यामुळे आता अगदीच ऑफिशियली काही युतीच्या चर्चा जर का सुरू झाल्या नाहीत की कशा पद्धतीने सीट वाटप करायचं, कोणकोणत्या महानगरपालिका आहे, 29 महानगरपालिका आहे, आता तिथे कशा प्रकारेने सामोरं जायचं आहे हे अगदी प्रत्येक वाईज अजून ठरायचं आहे. परंतु एकंदर तत्वता म्हणून आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन सजित सयामसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.